लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। धुळे जिल्ह्यात घरकुल योजनेतील भ्रष्टाचार थांबवा, सामाजिक कार्यकर्त्यांकडून निवेदन सादर, कारवाईची मागणी तीव्र। घरकुल योजनेमध्ये सुरू असलेल्या व्यापक भ्रष्टाचाराविरोधात धुळे जिल्ह्यात सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर भामरे, भूषण ब्राह्मणे आणि मनोहर पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन देत स्पष्ट भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे। पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना आणि शबरी आवास योजना या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना असून घर नसलेल्या कुटुंबांना निवास उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश आहे। मात्र प्रत्यक्ष व्यवहारात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय। त्यांच्या म्हणण्यानुसार लाभार्थ्यांकडून 30 ते 35 हजार रुपये घेऊन चेक काढून देण्याचे व्यवहार खुलेआम सुरू आहेत। अनेकांनी पैसे घेतले तरी प्रत्यक्षात घरकुल बांधलेलं नाही। कुठल्या तरी व्यक्तीच्या आधीच अस्तित्वात असलेल्या घराचे किंवा अर्धवट बांधलेल्या घराचे फोटो काढून क्रमांक 8 दाखवत घरकुल पूर्ण दाखवलं जातं। वास्तविक लाभार्थ्यांऐवजी काहींना हाताशी धरून सरकारी निधींची लूट केली जाते आहे। ग्रामपंचायत प्रशासन व पंचायत समित्यांची जबाबदारी टाळली जात असल्याचंही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। याच पार्श्वभूमीवर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक व गट विकास अधिकारी संपावर असल्यानं संबंधित निवेदन विभागातील अधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आलं आहे। कार्यकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिलाय की निवेदनाची तातडीनं दखल न घेतल्यास चोरी झालेल्या घरकुल प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले जातील। तरीही कारवाई न झाल्यास ते आमरण उपोषणाला बसतील। घरकुल योजनेतील भ्रष्टाचाराचा हा गंभीर परिणाम असून प्रशासनानं तत्काळ लक्ष घालावे अशी मागणी यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे। मुख्य संपादक भूषण पवार। नमस्कार, आम्ही सामाजिक कार्यकर्ते भूषण ब्राह्मणे, ज्ञानेश्वर भामरे आणि मनोहर पाटील आज जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना निवेदन सादर करण्यासाठी आलेलो होतो की या विभागामार्फत जी योजना चालू आहे, पंतप्रधान घरकुल योजना असेल, रमाई घरकुल योजना असेल किंवा शबरी घरकुल योजना असेल, या 2-3 वर्षाच्या काळामध्ये या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आढळून येत आहे। ज्या लाभार्थ्याला घरकुल मंजूर झालं त्या लाभार्थ्याने प्रत्यक्षात तिथे घरकुल न बांधता शासनाचा सर्व पैसा प्रशासनातील अधिकारी वर्गाच्या संगमताने लाटून घेतला आणि चुकीचे फोटो, चुकीचे दस्तावेज आणि चुकीचा अहवाल सादर करून ते पैसे त्यांनी आपल्या घशात घातलेले आहे। याच्यात सर्व प्रशासकीय यंत्रणा देखील सहभागी आहे। याचे काही प्रूफ आमच्याकडे आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि माननीय गट विकास अधिकारी साहेब हे यांना निवेदन सादर केलेलं आहे। सन्माननीय गट विकास अधिकारी साहेब आणि इथले प्रकल्प संचालक साहेब उपस्थित नसल्या कारणाने ते आज 1 दिवसाचा त्यांचा संप आहे। त्याच्यामुळे प्रभारी व्यक्तींकडे आम्ही निवेदन सुपूर्द केलेलं आहे। जर आमच्या निवेदनाचा योग्य विचार झाला नाही तर आम्ही घरकुल गेले चोरीला या नावाने पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल करू आणि त्याच्यावर बी काही फरक पडला नाही तर शेवटी आमरण उपोषणाचा मार्ग आम्ही पत्करू, पण हे आंदोलन शेवटपर्यंत नेण्याचं काम आम्ही करणार आहोत। धन्यवाद।